लिस्ट झाली, मी जरा आलोच. चल आपली पण तयारी राहिली. काय नाव ठेवावं सुचतच नाहीये. सुचत का नाहीये? बरोबर आहे ना. इतकं सगळं घाई गडबडीत केल्यानंतर सगळं किती अवघड आहे याची कल्पना नाहीये. मला असं वाटतं विश्वास. नाही, इतकं पण ते आजच्या काळातलं वाटत नाहीये. नको, बघू सुचेल काहीतरी चांगलं. तुम्ही तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येतोय? काही काम होतं का? काम म्हणजे तू तुझ्या विचारांमध्ये एवढी हरवली होतीस ना की तुला डिस्टर्ब करावं की नाही असं मला वाटलं. हे घे, काय आहे? उघडून तर बघ. साडी तुझ्यासाठी. काय ना की ह्याच्या आधी आपल्या घरामध्ये अनेक कार्यक्रम झाले, पण मी तुला काहीच दिलं नाही. तुझ्यासाठी मी काहीच कधी आणलं नाही. एक नवऱ्याचं कर्तव्य मी पार पाडू शकलो नाही आणि त्याच्याबद्दल तुला राग येणं साहजिक आहे. मी मान्य करतो माझी चूक, आणि म्हणूनच ह्याच्या पुढे एक नवरा म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडणार आहे. आणि त्याचसाठी तो अधिकार, तो हक्क तुम्हाला द्यावास, एवढीच माझी एक छोटीशी विनंती आहे. हो, पण काही बोलू नकोस तू. तुला काय सांगायचंय हे तुझ्या डोळ्यात दिसतंय मला. नीलम, ही जी साडी मी दिलीये ती बारशात नेसशील का माझ्यासाठी? काय तुला माझ्याशी काही बोलायचंय का? तू अशी गप्प अशी भांबावलीस का? तू किती नाही म्हटलंस तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं हे विसरलीस का? काळ पुढे गेला असला तरी सुद्धा तुझे डोळे आणि माझी नजर तीच आहे. बोल ना, तुला काय बोलायचंय? काही नाही, हेच की बारस इतक्या घाईघाईत आणि एवढ्या लवकर सगळं तुम्ही ठरवलंय, पण बाळाच्या नावाचा विचारच केला नाही ना अजून आपण. अगं, नावात काय आहे? त्याची काळजी करू नकोस तू. असं कसं म्हणताय तुम्ही? बारसं करतोच आपण मुळात बाळाचं नाव ठेवण्यासाठी ना. ठीक आहे, ठीक आहे. तू नावाचा विचार करून ठेव. बारशाला अजून वेळ आहे. विचार करून ठेव. तुझ्या आवडीचं ठेवूया आपण. नीलम, मी दिलेली साडी नेसशील ना तू माझ्यासाठी? थँक्यू नीलम, थँक्यू. खरंच बदल झालाय. हा बाळाचा पायगुण आहे. काय कुठे कुठे घेऊन चालला तुम्ही? म्हणी सर, आज आपल्या बाळाचं बारसं आहे ना, हा, मला ती सगळी तयारी बघायची आहे. त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने तयारी करायची आहे. आनंदी, तयारी मलाही बघायची, मला भाग घ्यायचा आहे त्या तयारीमध्ये. फरक फक्त इतकाच आहे, तुम्ही बोलून दाखवलं, मी बोलून नाही दाखवलं. तुम्हालाही आपल्या बाळासाठी तयारी करायची आहे ना? हो. मग चला ना, आपण खाली जाऊयात. प्लीज चला ना, प्लीज.
बर चला. काय कुठे चाललात? पाणी प्यायला. पाणी प्यायला दोघे एकत्र? अच्छा, मग बाळाकडे कोण बघणार? तुम्ही जा रूम मध्ये, मी पाणी घेऊन येते. नाही नको. म्हणजे पाणी प्यायला जात नव्हतो आम्ही. तुम्हाला तर माहिती आहे संचिता मॅडम, बाळाचं बारसं आहे आज आणि खूप आम्हाला ती तयारी बघायची, आम्हाला बाळासाठी तयारी करायची आहे, डेकोरेशन करताना मदत करायची आहे, म्हणून आम्ही खाली जात होतो. मणी, तू कितीही खोटं बोललास ना तरी तुझी बायको खरंच बोलते. मला माहितच होतं तुम्ही एक्साइटमेंट मध्ये खाली याल, म्हणूनच मी वर आले. बारसं आहे, आमच्याकडून तुमच्यासाठी छान सरप्राईज आहे. जरा थांबा. कितीही क्युरियस असाल तुम्ही तरीही खाली यायचं नाहीये, डिरेक्टली बारशाला यायचं आणि तेव्हा सगळी तयारी बघायची, कळलं? नाही संचिता मॅडम, बाळ आहे ना, त्याची तयारी बघायची आहे सगळी. आनंदी, आता ओरडे ना मी. लहान जावेची मोठ्या जावेला रिक्वेस्ट आहे असं समज आणि इथेच थांब. मणी, समजाव बाबा तुझ्या बायकोला. चालेल, ठीक आहे ना. काही तासांचा प्रश्न आहे, जाऊयात नंतर. सरप्राईज राहू द्या. ठीक आहे, जाऊया. चल. आणि मी पाणी पाठवते. हा हा. सावकाश. वा, छान तयारी झालेली दिसते आणि सगळं इतक्या कमी वेळात केलं हे विशेष आहे. बरं सदा, जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघ जरा. हा, बाकी सगळं झालं इथलं. जा. डॅड, खरंच आवडलंय ना तुम्हाला हे सगळं? मनापासून सांगतोय, मला खरंच आवडलंय. तुम्ही जी काही तयारी केली ती सरपोतदारांच्या वारसाच्या बारशाला शोभेल अशी पॉश तयारी केली आहे तुम्ही. वा. थँक्यू. बरं सुजितराव, सगळ्या पत्रकारांना तुम्ही वैयक्तिक फोन केला ना, इन्व्हाइट केलं ना तुम्ही? हो डॅड, पर्सनली फोन केलेत सगळ्यांना, पोहोचत असतील. व्हेरी गुड. अरे उभे काय, जा लवकर, तयार व्हा तुम्ही. हा, बारशा